आतिफ गोलंदाज विरारकडून. पहिला चेंडू अचूक टप्प्यावरती, बाहेरची कड आणि पहिल्या चेंडूवरती थोडीशी हालचाल नजर आली. एक धाव मिळवण्याचा चोरटा प्रयत्न नजर आला, पण सांभाळून खेळणं गरजेचं. या खेळपट्टीवरती काही क्षणापूर्वी जो सामना झाला YMCC वसई संघाविरुद्ध स्पोर्ट्समॅन CC वसई संघाने सामना जिंकला होता. 93 धावा त्यांनी मैदानावरती कुठलेल्या आहेत. म्हणजे याच मैदानावरती आपल्याला प्रत्येक षटकामागे 12 ते 15 धावा मिळवता येतात. फक्त गरज आहे ती म्हणजे सांभाळून खेळण्याची. सुरुवात जर चांगली असेल तर नक्कीच या मैदानावरती 100चा आकडा सुद्धा पार करण्यात येईल. चांगली ड्राईव्ह मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये, स्ट्रेट ड्राईव्ह. फलंदाज धनुष आणि परीक्षित यांची जोडी. पहिल्या चेंडूवरती मिड विकेटच्या बाहेर विना वर्ल्ड सिक्सर. ट्रॅव्हल एक्सप्लोर अँड सेलिब्रेट लाईफ. माय गुडनेस, पहिल्या चेंडूवरती काय जबरदस्त टायमिंग. वाव. परीक्षितच्या समोर गोलंदाजांची परीक्षा नक्की असणार आहे. आतिफ ओव्हर द विकेट. हा चांगला चेंडू थर्डमॅनच्या दिशेला. या चेंडूला फक्त गाईड केलेला आहे एका धावेसाठी. स्ट्राईकवरती तनुष, आणि तनुषबद्दल थोडीशी माहिती प्रेक्षकांपर्यंत पोहोचू इच्छितो. तनुष हे मुंबईकडून खेळणारे रणजीपटू सुद्धा आहेत आणि या स्पर्धेमध्ये अनेक संघ आपल्याला खेळताना दिसले आणि त्यामध्ये अनेक रणजी खेळाडूही आपण पाहिले. त्यामध्येच तनुष सुद्धा आहेत. तनुष ऑन स्ट्राईक नाव. आतिफ समोर तनुष. चांगला चेंडू, यावेळेला मात्र बॅकफुटला थांबून जोरदार पंच आणि चौकार. 4 धावा मिळाल्या. एकंदरीत धावसंख्या साईनाथ विरुद्ध उमेळमान संघाची पोहोचलेली आहे. पहिल्या षटकामध्ये बिनबाद 12 आणि अजूनही एक चेंडू शिल्लक. आज सकाळी थोडासा पाऊस पडल्यानंतर खेळपट्टीमध्ये ओलावा होता, पण त्यानंतरचं जे ऊन आहे या खेळपट्टीला लाभलेलं ते फार कडक होतं आणि त्यामुळे खेळपट्टी सुद्धा फलंदाजांसाठी थोडीशी जास्त उपयुक्त वाटू लागली आहे. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करणं गरजेचं. थोडासा वेळ जर तुम्ही फलंदाजांना दिला, थोडेसे खांदे मोकळे करण्यासाठी दिले तर चौकार षटकार नक्कीच पडणार. आतिफचा पुढचा चेंडू. तनुष यावेळेला मात्र मिडऑफच्या वरून खेळण्याचा प्रयत्न. संधी ओव्हर मिड ऑफ, चौकार. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या 16. उमेळमान क्रिकेट क्लब बिनबाद. वन ओव्हर 16 विदाउट एनी लॉस. एक षटक 16 धावा बिनबाद. तनुष आणि परीक्षित यांची जोडी. आतिफच्या त्या पहिल्या षटकामध्ये 16 धावा कुठल्या? 3 चौकार आले होते, 2 चौकार आणि 1 षटकार. आक्रमक सुरुवात, आकर्षक सुरुवात आणि उमेळमानच्या सर्व चाहत्यांना आवडेल अशी सुरुवात. हा धावांचा ओघ थांबवण्यासाठी साईनाथ क्रिकेट क्लबच्या कप्तानानं आपल्या स्पिनरला जबाबदारी दिलेली आहे. यशने अशा प्रकारची जबाबदारी अनेक वेळा निभावलेली आहे कप्तानासाठी यशस्वीरित्या.
अशाच प्रकारे जर तनुषला रोखायचं असेल, परीक्षितला थांबवायचं असेल, तर अचूक टप्प्यावरती गोलंदाजी होणं गरजेचं. 16 धावा झालेल्या आहेत. स्ट्राईकवर परीक्षित. थर्ड मॅन, पॉइंट, गली, कव्हर्स आणि एक्स्ट्रा कव्हरमध्ये खेळाडू तैनात. वाईडिश लॉंग ऑफ मध्ये खेळाडू तैनात. मिड विकेट रिजन बद्दल सांगायचं झालं तर फाईन लेग मध्ये खेळाडू तैनात. डीप मिड विकेट आणि लॉंग ऑन, मिड ऑन मध्ये खेळाडू तैनात. अशा पद्धतीचं क्षेत्ररक्षण यशसाठी चांगली सुरुवात. डॉट. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. थोडंसं सतर्क राहावं लागणार आहे खेळाडूंना जे बॅकअप करण्यासाठी आहेत. आपल्याला नेहमी जरी आपण मिड विकेटला फिल्डिंग करत असाल किंवा लॉंग ऑनला फिल्डिंग करत असाल तरीसुद्धा आपल्याला आपल्या गोलंदाजाला बॅकअप देणं फार गरजेचं आहे. सर्कलच्या खेळाडूंचं ते काम तर आहेच, पण आपल्याला सुद्धा आपल्या जबाबदारीचा विसर पडायला नको. थोडंसं आपल्याला सतर्क असणं आणि चेंडूवरती नजर असणं गरजेचं, जेणेकरून तुम्हाला एक धाव रोखण्यामध्ये सहाय्य लाभेल. अप्रतिम गोलंदाजी. विकेटचं पतन. पहिला गडी बाद आणि उमळमान संघाला पहिला झटका. परीक्षित यशच्या गोलंदाजी समोर जास्त वेळ परीक्षा देऊ शकला नाही. यश विकेट टू विकेट गोलंदाजी केली आणि यू मिस आय हिट अशा प्रकारची गोलंदाजी. पहिला गडी बाद. धाव संख्या उमेळमान संघाची एका गड्याच्या मोबदल्यात दुसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत झालेली आहे 18. नवीन फलंदाज ध्रुमिल मटकर. आणि हे सुद्धा मुंबईकडून खेळणारे खेळाडू आहेत. ध्रुमिल मटकर. आणि उमेळमानच्या चाहत्यांना वाटत असेल की ध्रुमिल तू फलंदाजी कर अंतिम चेंडूपर्यंत. काल 27 चेंडूंमध्ये 56 धावांची खेळी खेळलेली आहे याच मैदानावरती आणि तीच खेळी निर्णायक खेळी सुद्धा ठरली. यश राऊंड द विकेट. पुन्हा एकदा आत येणारा चेंडू आणि यश आपल्या प्रत्येक चेंडूवरती फलंदाजाची परीक्षा घेतात. चांगली फ्लाईट मिळते आणि विकेट टू विकेट गोलंदाजी. थोडासा टर्न नक्कीच मिळत आहे. यावेळेला थोडीशी उसळी मिळाली. सर्कलच्या आत स्क्वेअर लेगच्या दिशेला चेंडू रोखण्यात आला. चांगला बॅकअप आणि आतापर्यंतची धाव संख्या 2 षटकांच्या एक चेंडू अजूनही शिल्लक आहे, माफी असावी. आतापर्यंतची धाव संख्या 19 एका गड्याच्या मोबदल्यात. पुन्हा एकदा स्वतःला थोडंसं सेट केलं. एक गडी बाद झालेला आहे. येथून जबाबदारी घ्यावी लागणार आहे. आणि या खेळपट्टीवरती जर 70चा आकडा तुम्ही पार करत असाल 8 षटकांमध्ये तर एक सन्मानजनक धावसंख्या नक्कीच होऊ शकते, पण त्याहून अधिक जास्त कमवाव्या लागतील.
ग्लान्स केलेला आहे एका धावेसाठी आणि या एका धावेनं 2 षटकांची समाप्ती होईल. उमेळमान संघाची धावसंख्या एका गड्याच्या मोबदल्यात साईनाथ विरुद्ध 20 एका गड्याच्या मोबदल्यात 20 आफ्टर completion of 2 overs and Umerman has lost 1 crucial wicket. कोणाला 20 धावा झालेल्या आहेत. 10ची सरासरी आत्तापर्यंत शाबूत ठेवलेली आहे ती म्हणजे संघ उमेळमानने. एक गडी नक्की गमावलाय पण अजूनही त्यांचे आक्रमक फलंदाज तनुष आणि द्रुमिल मैदानावरती आहेत. गोलंदाजीमध्ये मला असं वाटतं की बदलाव झालेला आहे. नवीन गोलंदाज सागर तिसरं षटक घेऊन आपल्या संघासाठी आलेला आहे. व्यक्तिगत पहिलं षटक. क्षेत्ररक्षणामध्ये गली आणि पॉईंटमध्ये खेळाडू तैनात दिसतोय. कव्हर्समध्ये आणि वायडिश लॉंग ऑफमध्ये वायडिश लॉंग ऑफमध्ये ऑनसाईड रिजनमध्ये सर्कलच्या आत फाईन लेग, त्यानंतर डीप स्क्वेअर लेग, मिड विकेट आणि लॉंग ऑन. सागर आणि झेलची संधी आणि बाद. उत्कृष्ट झेल आणि अशाच प्रकारे दुसऱ्या गडी बाद संघ उमेळमान संघासाठी. तनुष सागर याच्या पहिल्या चेंडूवरती कव्हरच्या दिशेला अपेस ड्राईव्ह केली. थोडासा वेळ घेणं गरजेचं होतं. ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न होता पण चेंडूला जमिनी लगत खेळण्यामध्ये मात्र यश मिळालं नाही. कव्हरच्या दिशेला जो चेंडू उसळला होता अप्रतिम झेल टिपण्यात आला. 2 गडी बाद 20 धावा. उमेळमान संघ आता मात्र संकटामध्ये. प्रसाद पवार 2 गडी बाद झालेले आहेत. तनुष जो आहे आत्ताच अपिश ड्राईव्ह करण्याच्या प्रयत्नामध्ये पवेलियनमध्ये पोहोचलेला आहे. धाव फलकावरती धावा मात्र 20. तिसरं षटक गतिशील. सागर याला पहिल्या चेंडूवरती यश मिळालेलं आहे. आत्तापर्यंत सामना जो आहे बॅलन्स वाटत होता पण आता मात्र थोडासा साईनाथ क्रिकेट क्लब विरार यांच्या पक्षामध्ये वाटू लागले. थोडीशी साझेदारी होणं गरजेचं. पार्टनरशिप आता येतपासून इथून 5व्या षटकापर्यंत का होईना पण बिनबाद होणं गरजेचं. प्रसाद सागर राऊंड द विकेट. आत येणारा चेंडू. पहिली धाव तेज गतीने. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही. धावसंख्या पोहोचलेली आहे 21. 2 गड्यांच्या मोबदल्यात. चांगली सुरुवात सागर याची. ज्या पद्धतीनं साथी गोलंदाज यश गोलंदाजी करत होते त्याच पद्धतीनं सागरसुद्धा गोलंदाजी करते आहेत. विकेट टू विकेट. जास्त टर्न करण्याचा प्रयत्न नाही. फलंदाजापासून थोडासा दूर राखण्याचा प्रयत्न. ड्राईव्ह करण्याचा आमंत्रण देण्याचा प्रयत्न. ज्याच प्रयत्नामध्ये यश माफी असावी सागर यांनी तनुष यांना बाद केलं. क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव होताना आपण पाहिले. डावखुरे द्रुमिल ऑन स्ट्राइक. शॉर्ट डिलिव्हरी. पूल स्ट्रोक पण स्क्वेअर लेगला. चांगलं क्षेत्ररक्षण. आज साईनाथच्या खेळाडूंनी जेव्हा जेव्हा संधी मिळालेली आहे तेव्हा झेल टिपलेले आहेत. क्षेत्ररक्षकांकडून हलकीशी ही मिसफील्ड पाहायला मिळाली नाही. ही जमेची बाब. साईनाथ एक दर्जेदार क्रिकेट क्लब आहे तेवढेच दर्जेदार त्यांचे खेळाडू सुद्धा. एकंदरीत धावसंख्या 22. 2 गड्यांच्या मोबदल्यात 22 for 2
अँड दिस इज थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. पुन्हा एकदा अफिश ड्राईव्ह. वाईडिश लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये हलकीशी मिसफील्ड, पण एकहून जास्त मिळणं कठीण. थोडंसं सेटल होण्याचा प्रयत्न करतायत प्रसाद आणि द्रुमिल, आणि ते करणं गरजेचं सुद्धा आहे. या षटकामध्ये जरी 10च्या सरासरीने धावा कुटण्यात आल्या नाहीत तरी 6 ते 7 धावा आल्या आणि आपली एक छोटीशी पार्टनरशिप झाली. चेंडूवरती नजर जी आहे अजून तेज झाली तरी हरकत नाही. शॉर्ट डिलिव्हरी आणि कंप्लीट डेड. चांगला चेंडू पुन्हा एकदा फलंदाजापासून थोडासा दूर ठेवण्याचा प्रयत्न. वाईडिश लॉंगॉनच्या दिशेला एक धाव मिळेल. मॉर्निंग क्रिकेट क्लब वसईचं आयोजन. दुसरा दिवस अत्यंत दिमागदार असं आयोजन. प्रत्येक मॉर्निंग क्रिकेट क्लबच्या कमिटी मेंबर्सची, सदस्यांची अतुनात मेहनत आपण गेली 3 ते 4 महिने पाहत आहोत आणि त्याचंच हे यश. प्रसाद फक्त एक धाव आणि या एका धावानं तिसऱ्या षटकाची सुद्धा समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 25, 2 गाड्यांच्या मोबदल्यात संघ उमेळमान क्रिकेट क्लब. "25 runs for the loss of 2 wickets after completion of 3 overs. Team उमेळमान." अष्टपैलू कप्तान भरत यांनी स्वतः आता जबाबदारी सांभाळलेली आहे. त्यांनाही माहीत आहे की या क्षणाला अजून एक गडी बाद आणि साईनाथचं जे वजन आहे ते उमेळमान विरुद्ध अधिक होईल. एक गडी बाद करण्याचा किंवा जास्तीत जास्त विकेट टिपण्याचा प्रयत्न आपल्या षटकामध्ये अष्टपैलू कप्तान भरत नक्कीच करतील. राऊंड द विकेट सुरुवात यावेळेला मात्र लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये नो मॅन्स लँडमध्ये चेंडू पोहोचलेला आहे. 2 धावांचा प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण सुद्धा. धावसंख्या 27, 2 गाड्यांच्या मोबदल्यात. प्रसाद आणि द्रुमिल यांना या षटकामध्ये जर आपण आक्रमकरित्या फलंदाजी करताना पाहिलं तर आश्चर्य वाटणार नाही, कारण की आता गरज ही ती 8 षटकाचा सामना आहे. 2 षटक अधिकतम गोलंदाज करू शकतात. यावेळेला मात्र मोठा स्ट्रोक मिड विकेटच्या वर. 1 बाउन्स ओव्हर द रोप आणि चौकार. अशाच प्रकारची आक्रमक फलंदाजी गरजेची. उमेळमान संघाला अशाच प्रकारची निडर फलंदाजीची गरज आहे. धावसंख्या पोहोचलेली आहे 31 धावांवरती. प्रसाद पुन्हा एकदा ऑफस्टंपच्या बाहेर सरसावत स्क्वेअर लेगच्या दिशेला हा स्ट्रोक खेळला. फक्त 1 धाव मिळेल. या एका धावाने धावसंख्या पोहोचलेली आहे 32 धावांवरती. थोडासा वेग भरत यांच्या गोलंदाजीवरती आलेला आहे. उमेळमानच्या रणगतीला क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव. फाईन लेग आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेग आपल्याला आता माफी असावी. थर्ड मॅन आणि पॉइंट आणि गलीमध्ये खेळाडू डीप पॉइंट ठेवण्यात आलेला आहे. फक्त 1 धाव. द्रुमिल
स्ट्राईक रोटेट करणं गरजेचं, कारण की प्रसाद ज्या फॉर्ममध्ये आहे, प्रसाद ज्या प्रकारे चेंडू मिडल करीत आहेत, जास्तीत जास्त गोलंदाजी भरत यांची जर त्यांनी फेस केली तर जास्त जास्त फायदा उमेळमान संघाला होऊ शकतो. चांगला चेंडू आणि तेवढीच चांगली कॉलिंग सुद्धा. जर स्टंपच्या मागे चेंडू जात असेल तर नॉन स्ट्राईक एंडच्या फलंदाजाचा कॉल असतो आणि उत्तमरित्या ध्रुमिल यांनी तो कॉल दिला. धावसंख्या 33 दोन गड्यांच्या मोबदल्यात. थोडासा आखूड टप्प्याचा चेंडू स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये हलकीशी मिसफील्ड. 2 धावा मिळायला हव्यात आणि 2 धावा मिळाल्या सुद्धा. आणि अशाच प्रकारे 4 षटकांची समाप्ती. 4 षटकांच्या समाप्तीनंतर उमेळमान संघाने धावा कमावलेल्या आहेत 35. गडी बाद होण्याची संख्या 2. 35 for 2 आफ्टर कंप्लीशन ऑफ 4 overs. नरवीर चिमाजी अप्पा मैदान में उपस्थित सभी दर्शकों का दूसरे सत्र में हार्दिक स्वागत है. चौथा ये मुकाबला गतिशील मॉर्निंग क्रिकेट क्लब वसई का ये आयोजन. मुकाबला दूसरे विकेट पर उमेळमान बनाम साईनाथ विरार के बीच. थोड़े से लड़खड़ाए उमेळमान जब 2 विकेट गिरे थे और कम गैप में गिरे थे, लगातार गिरे थे. अब 35 रन बने हैं. छोटी सी साझेदारी पनक रही है प्रसाद और ध्रुमिल के बीच. 5वें ओवर की शुरुआत और शुरुआत में गेंदबाज नजर आ रहे हैं सागर, जिन्होंने अपने पिछले ओवर की पहली गेंद पर विकेट लपका था. छत्तीस रन बने हैं. अब स्ट्राइक पर प्रसाद. कुछ प्रहार प्रसाद के बल्ले से हमने देखे हैं, कुछ और देखना जरूर चाहेंगे. राउंड द विकेट प्रसाद के लिए सागर. कट करने का प्रयास, ठीक तरीके से बल्ले पर गेंद आई नहीं. हल्की सी मिसफील्ड. 1 को 2 में तब्दील करना जरूरी. इस कड़ी धूप में क्षेत्र रक्षकों की कड़ी परीक्षा जरूर होगी. अच्छी फील्डिंग का यूनिट है साईनाथ विरार. स्ट्राइक पर फिर एक बार प्रसाद. यह अच्छी गेंद ठीक तरीके से मिडल हुई नहीं है. ऐसे लगा जरूर लेकिन ये तो सिक्सर है. वीना वर्ल्ड सिक्सर. ट्रैवल, एक्सप्लोर एंड सेलिब्रेट लाइफ. जब गेंद मिडल हुई तो ऐसे लगा था मिस हिट है, लेकिन मैदान का मिड विकेट का क्षेत्र जो है वो छोटा क्षेत्र भी है नहीं. उसे पार करती हुई गेंद वीना वर्ल्ड सिक्सर में तब्दील हुई. अच्छी तालमेल है दोनों बल्लेबाजों के बीच, मानना जरूर होगा. ध्रुमिल ने अब तक एंकर रोल निभाया है. ज्यादा से ज्यादा स्ट्राइक जो है वो रोटेट की है. खुद हीरो बनने का प्रयास इन्होंने किया है नहीं, क्योंकि उन्हें पता है प्रसाद जो है बखूबी गेंदों को मैदान के बाहर कर रहे हैं, तो अधिकतम स्ट्राइक उन्हें दी जाए. अगली गेंद सागर के सामने ध्रुमिल. ये गेंद इसे कवर्स की दिशा में खेल दिया. तेज भागना होगा और भागे भी. इसे 1 रन के साथ टीम की रन संख्या उमेळमान की पहुंच चुकी है 46 रनों पे 2 विकेटों के पतन पर. और ये ओवर नंबर 5 गतिशील. और जब भी स्ट्राइक पे प्रसाद आते हैं उमेळमान के चाहने वाले चौके और सिक्सर का प्रसाद चाहते हैं. इस बार कलात्मक अंदाज में खेला. पॉइंट के क्षेत्र में डी पॉइंट के खिलाड़ी इसे कवर कर लेंगे और ओवर की हुई है समाप्ति. इस सिंगल के साथ अगले ओवर में स्ट्राइक पर रहेंगे
प्रसाद और अब तक की रन संख्या 47। 2 विकेटों के पतन पर उमेड़मान साईनाथ के खिलाफ। वसई, पालघर और मुंबई के अन्य क्षेत्रों से जितने भी दर्शक आज नरवीर चिमाजी अप्पा मैदान में मौजूद हैं, उन सभी का फिर एक बार हार्दिक स्वागत है। जीटीसी लाइव के माध्यम से पूरे विश्व में जिन दर्शकों का हमें सहारा मिला है, उन सभी दर्शकों का फिर एक बार हार्दिक स्वागत। दूसरे सत्र में दूसरे विकेट पर उमेड़मान बनाम साईनाथ का मुकाबला, जहां 5 ओवर के अंत में 47 रन बने हैं 2 विकेट के पतन पर उमेड़मान संघ के। स्ट्राइक पर रहेंगे प्रसाद, नॉन स्ट्राइक पर द्रुमिल और गेंदबाजी में साईनाथ की तरफ से गेंदबाज ध्रुशांत। मध्यम तेज गेंदबाज और पहली गेंद पर उछाल मिला है ध्रुशांत को। देखिए विकेट में नमी अब दिखाई नहीं देती है, लेकिन पहली गेंद पर कुछ अलग हरकत जरूर नजर आई। ध्रुशांत इस ओवर में द्रुमिल और साथी खिलाड़ी प्रशांत को ध्रुशांत को शांत रखना होगा। अब तक की रन संख्या 48, 2 विकेट के पतन पर। बाएं हाथ के द्रुमिल के सामने अब ध्रुशांत क्या उसी टप्पे पर गेंदबाजी करेंगे? कुछ और चैलेंजेस प्रसाद के लिए भी बाउंसर द्वारा क्रिएट करना चाहेंगे। राउंड द विकेट, फिर एक बार बाउंस। क्या बात है, बहुत मजेदार 2 गेंदें नजर आई। ये जो गेंदें हैं ना, कानों के काफी करीब से गुजरती है, कानों में हवा फूंक के जाती है, हेलो बोल के जाती है। बहुत मजा आता है ऐसी गेंदबाजी देखने के लिए। अब तक की रन संख्या 48, 2 विकेट के नुकसान पर। ध्रुशांत पहली 2 गेंदों पर तो शांत रखा है बल्लेबाजों को। स्ट्राइक पर प्रसाद, स्ट्राइक पर ध्रुमिल थे। इस गेंद को थोड़ा सा आगे रखा था, खींची हुई लेंथ, मिड ऑफ के क्षेत्र में केवल 1 रन। दूसरे रन का प्रयास थोड़ा सा मुश्किल प्रयास हो जाता है। अच्छा निर्णय। कुछ इसी प्रकार की तालमेल दोनों बल्लेबाजों में नजर आई है शुरुआती समय से। छोटी सी पार्टनरशिप अब बड़े पार्टनरशिप में तब्दील हो रही है, लेकिन जिस अंदाज में इस ओवर में ध्रुशांत ने गेंदबाजी की है, काबिल तारीफ। प्रसाद ऑन स्ट्राइक नाउ। क्षेत्र रक्षण में कुछ बदलाव जरूर किए हैं। थर्ड मैन और पॉइंट के खिलाड़ी को थोड़ा सा और फाइन कर लिया है। यह भी अच्छी गेंद लॉन्ग ऑफ के क्षेत्र में जिसे रोका गया, 1 से ज्यादा मिलना और मुश्किल नजर आता हुआ। अब देखिए चौके सिक्सर नहीं लगे तो मीटर रनों का ऑन रहना जरूरी। सिंगल्स डबल्स में भी रन आए कोई नुकसान नहीं। ध्रुशांत की गेंदबाजी पर चौके और बड़े स्ट्रोक आना थोड़ा सा मुश्किल लग रहा है। ध्रुमिल ऑन स्ट्राइक, फिर एक बार सिंगल चुरा लिया। इस 1 रन के साथ टीम की रन संख्या 50 का आंकड़ा पार कर चुकी है। उमेड़मान संघ ने अपने संघ का अर्धशतक पार कर लिया है। कुल मिलाकर रन संख्या 51, 2 विकेट के नुकसान पर 5.5 गेंदों में आखिरी गेंद शेष। ये अच्छा स्ट्रोक, कुछ समय के लिए लॉन्ग ऑन एक्शन में जरूर रहे थे। 1 रन मिला है। बहुत कमाल की गेंदबाजी, काबिले तारीफ गेंदबाजी निभाकर ध्रुशांत लौटेंगे। कुल मिलाकर रन संख्या 52, विकेटों का पतन 2 ओवर की समाप्ति नंबर 6 की। 6 overs
52 runs for the loss of 2 wickets. Team Umelman. यश गेंदबाज व्यक्तिगत दूसरा और टीम के लिए 7वां ओवर निभाएंगे। पहले ओवर में इन्होंने एक विकेट भी लपका है। बहुत खूबसूरत और ऐतिहासिक ये मैदान है। मैदान के इर्द गिर्द ये जो पेड़ पौधे हैं इस मैदान की जो खूबियां हैं उनको और बढ़ाते हैं। ड्राइव करना चाहते थे, अंदरूनी किनारा लगा, मिड विकेट के क्षेत्र में गेंद पहुंची और क्रिकेट से बेशुमार प्यार करने वाले वसई के जो चाहने वाले हैं, इस मैदान का और वसई के चाहने वालों का रिश्ता जो है वो बहुत अटूट रिश्ता है। देखिए इस कड़ी धूप में भी कितने सारे दर्शक मैदान के इर्द गिर्द मौजूद हैं। कई सारे दर्शक सुबह 10 बजे निकले थे सब्जियां खरीदने मार्केट में, घर से बार बार उन्हें फोन आ रहे हैं लेकिन वो घर लौट ही नहीं रहे। आनंद ले रहे हैं मॉर्निंग क्रिकेट क्लब ऑर्गेनाइज प्रीमियर लीग का। थोड़ी सी मुश्किलें उन दर्शकों के लिए जब घर लौटेंगे तब भी होंगी। अच्छी गेंद, उतना ही कड़ा प्रहार और उम्दा कैच। विकेट का हुआ पतन, ध्रुमिल लौटेंगे पवेलियन। सागर ने लपका इस कैच को, तीसरे विकेट का पतन। उमेलमान संघ की रन संख्या 3 विकेटों के नुकसान पर 53 for 3। उमेलमन के अगले खिलाड़ी आकाश पारकर, ये भी रणजी के खिलाड़ी, युवा खिलाड़ी और हरफन मौला खिलाड़ी। बल्लेबाजी भी बखूबी करते हैं, गेंदबाजी भी शातिर अंदाज में करते हैं। अब जरूरत है कि संघ को कुछ रन दिलवाएं। जितना विश्वास उमेलमन के हर एक चाहने वालों को है इनके ऊपर, उस विश्वास को मैदान में प्रतीत करें। दबाव जरूर होगा जब आपके ऊपर उम्मीदें ज्यादा होती हैं। सागर की अगली गेंद, पहली गेंद पर प्रहार किया है, लॉन्ग ऑन और मिड ऑफ के बीचों बीच से तेज तर्रार चौका। आकाश पारकर और चाहने वाले चाहते हैं कि आकाश गेंद को हर बार मैदान के पार कर। इस बार सिंगल चुरा लिया। अब दोनों खिलाड़ी जो हैं आक्रामक मैदान पर है। देखना होगा कि सागर इनके प्रति गेंदबाजी कैसे करेंगे। प्रसाद बढ़िया लय में है। आकाश ने उनकी जो खेलने का अंदाज है, उनकी स्ट्रेटेजी पहली गेंद पर जाहिर कर दी है। अगली गेंद, इस बार स्लॉक स्वीप करने का प्रयास। $58 for 3। जब सीधे बल्ले से आप रन बखूबी बटोर रहे हैं तो टेढ़े बल्ले से क्यों खेलना। प्रसाद, जी हां, इस अंदाज में जब सीधे बल्ले से खेले हैं तो प्रभावी साबित हुए हैं। केवल 1 रन मिला। इस 1 रन के साथ सागर के ओवर की हुई है समाप्ति। ओवर नंबर 7 के समाप्ति के, अच्छा माफी चाहूंगा, यश थे गेंदबाज। यश की गेंदबाजी की समाप्ति। 1 विकेट इन्होंने इस ओवर में जरूर लपका। कुल मिलाकर रन संख्या हुई है 59 और विकेटों का पतन 3। 59 for 3 after completion of 7। टीम उमेलमान क्रिकेट क्लब।
8 ओवर के मुकाबले है आपका एक गेंदबाज अधिकतम 2 ओवर कर सकता है, यानी आप कम से कम 4 गेंदबाजों का इस्तेमाल कर सकते हैं और ध्रुशांत को दूसरा मौका देना बहुत जरूरी था। पहला ओवर जिन्होंने जिस अंदाज में निभाया है उसी अंदाज में दूसरे ओवर की और 8वें ओवर की इन्होंने शुरुआत की है। पहली गेंद यॉर्कर डिलीवरी, प्रसाद ऑन स्ट्राइक। प्रसाद आज ध्रुशांत के गेंदबाजी पे थोड़े से शांत नजर आए हैं। चौके और सिक्सर का प्रसाद इन्हें बल्लेबाजी करते वक्त मिला है नहीं। अगली गेंद, यह भी अच्छी गेंद हवा में रही है कवर्स की दिशा में। सावधानी से इस गेंद को रोका है, केवल 1-2 रन मिलना बहुत मुश्किल था। पहली 2 गेंदों पे मात्र 1 रन आया है। कुल मिलाकर रन संख्या 60 हो चुकी है। अगर 70 का आंकड़ा पार कर लेती है टीम उमेड़मान तो मैं कहूंगा एक अच्छी उपलब्धि। इस मैदान में दूसरे पारी में अगर 70 रन चेस करने हैं तो उतना आसान होगा नहीं। बस आपको गेंदबाजी निभानी होगी जिस तरीके से ध्रुशांत गेंदबाजी कर रहे हैं, कुछ उसी अंदाज में। अगली गेंद, आकाश पारकर, इस गेंद में भी उछाल। कुछ अलग प्यार जो है, कुछ अलग प्यार ये जो विकेट है ध्रुशांत को कर रही है। इनकी गेंदों को कुछ अलग उछाल मिल रहा है। अब तक की रन संख्या 61, 3 विकेट के नुकसान पर। प्रसाद ऑन स्ट्राइक, उछाल को परखना होगा। एक और अंदर आने वाली गेंद, एक से ज्यादा मिलना मुश्किल। कवर्स के दिशा में सिंगल के साथ रन संख्या हो चुकी है 62। बाजुएं खोलना जरूरी, निडर होकर बल्लेबाजी करना जरूरी। केवल 2 गेंदें शेष। 70 के करीब पहुंचना हो तो 2 चौके जरूरी। बैकफुट पर आकर पंच कर दिया है और सीधा गोदी में। आकाश को लौटना होगा पवेलियन। होम डिलीवरी कैच और उसे एक्सेप्ट भी किया। विकेट का हुआ पतन, चौथे विकेट का पतन। स्कोरबोर्ड पर 62, संघ उमेड़मान। चिन्मय मोहिते, आखिरी गेंद शेष। स्ट्राइक पर आए हैं चिन्मय मोहिते। मोहिते को आखिरी गेंद पर हिट जरूर करना होगा। अब तक की रन संख्या मात्र 62। 62 बने हैं। 70 की दरकार थी, 70 से थोड़ा सा दूर रह जाएंगे लेकिन 65 तो बनना ही जरूरी। केवल आखिरी गेंद, ध्रुशांत। बल्लेबाजों को जिन्होंने रखा शांत। केवल आखिरी गेंद। विकेटों के बीचों बीच और विकेट का पतन। विकेटों के बीचों बीच पकड़े गए। स्लॉग स्वीप खेलने का प्रयास, चिन्मय मोहिते। और इसी अंदाज में उमेड़मान संघ के पारी की हुई है समाप्ति। 62 रनों पर 5 विकेटों का हुआ पतन। 63 रनों का लक्ष्य संघ साईनाथ विरार के लिए।
करावा असं वाटतं तो म्हणजे धृशांत यांचा, आणि त्यांना साथ देणारे गोलंदाज सागर, भरत, यश आणि आतिफ यांचा. प्रत्येक गोलंदाजाने अप्रतिमरित्या गोलंदाजी केली आणि संघ उमळमानला फक्त 62 धावांवरती रोखलेला आहे. साईनाथ, विरार. धावांची गरज जवळजवळ 8 प्रत्येक षटकामागे गरजेची. एक चांगली सुरुवात पॉवर प्लेमध्ये गरजेची. पॉवर प्लेला जर चांगली सुरुवात मिळालेली आहे तर धावसंख्याचे जे लक्ष्य आहे ते एवढं मोठं नाही आहे. सांभाळून खेळणं, सोप्या चेंडूंवरती चौकार आणि षटकार ठोकणं आणि सिंगल्स डबल रोटेट करत राहणं, अशाच पद्धतीची रणनीती असायला हवी संघ साईनाथ विरार या संघाची. आणि उमेळमान संघाला एकच लक्ष, विकेट्स, विकेट्स आणि विकेट्स. परीक्षितला आपल्या गोलंदाजीने परीक्षा घ्यावी लागणार आहे फलंदाजांची. स्ट्राईकवरती सलामीवीर शिखर आणि नॉन स्ट्राईक एंडला गौतम. नावं दोघांची सलामीवीर म्हणून आपण अनेकदा ऐकलेलीच आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेट असू दे किंवा संघ साईनाथचं क्रिकेट असू दे. चांगला चेंडू, पहिल्या चेंडूवरती वाईडिश लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये 1 धाव मिळालेली आहे. गौतम ऑन स्ट्राईक. गौतम डावखुरे फलंदाज आहेत, सलामीवीर आहेत आणि फलंदाजी सुद्धा गौतमला थोडीशी गंभीर करावी लागणार आहे. सामना त्यांचा परीक्षित यांच्याशी. शॉर्ट थर्ड मॅन, पॉइंट, कव्हर पॉइंटमध्ये खेळाडू, कव्हर्स आणि मिड ऑफ, फाईन लेग सर्कलच्या आत, स्क्वेअर लेग आणि वाईडिश लॉंग ऑन अशा पद्धतीचं क्षेत्ररक्षण. पहिल्या चेंडूवरती स्वीप करण्याचा प्रयत्न, एक छोटीशी अपील सुद्धा झाली. इम्पॅक्ट जो मला असं वाटतंय कॉमेंट्री बॉक्समधून की लेगस्टम्पच्या बाहेरचा इम्पॅक्ट असावा. पिच सुद्धा जो चेंडू आहे तो लेगस्टम्पच्या बाहेर झालेला असावा. कॉमेंट्री बॉक्समधून या सगळ्या गोष्टी पारखणं थोडंसं कठीण आहे, पण प्रयत्न नक्की करू. यावेळेला मात्र थेट कॉमेंट्री बॉक्समध्ये विना वर्ल्ड सिक्सर, ट्रॅव्हल, एक्सप्लोर अँड सेलिब्रेट लाईफ. जबरदस्त हिटिंग, काय जबरदस्त प्रहार होता शिखरचा. काही क्षणाला असं वाटलं की चेंडू काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत पोहोचला, जसा विना वर्ल्डचा यात्री काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत पोहोचतो. विना वर्ल्ड, आपला आभार. डावखुरा फलंदाज, गंभीर ऑन स्ट्राईक. गौतम ऑन स्ट्राईक. फार चांगला कोइन्सिडन्स आहे या दोघा सलामीवीरांच्या नावांमध्ये. परीक्षित एक चांगले खेळाडू आहेत. हरफन मौला म्हणजेच अष्टपैलू. या षटकामध्ये गडी बाद करणं गरजेचं. पॉवर प्लेचा पूर्ण फायदा आत्तापर्यंत गौतम आणि शिखर यांनी घेतलेला आहे. शिखर ऑन स्ट्राईक नाव. स्वतःला थोडंसं सेट केलं, पुन्हा आपला स्टान्स घेतला. संधी, काही क्षणाला असं वाटलं होतं की थोडीशी का होईना हाफ ऑफ द चान्स होता. कव्हरच्या दिशेला 2 धावा मिळतील. या 2 धावांनी 3 धावा मिळालेल्या आहेत. इनफॅक्ट 3 धावांनी षटकाची झालेली आहे समाप्ती.
शिखर आणि गौतम यांच्या सलामी जोडीनं बिनबाद जमावलेली आहे. तेरा 13 विदाउट लॉस साईनाथ विरार. पहिल्या षटकाच्या अखेरीस परीक्षित यांच्या 13 धावा कुठलेल्या आहेत. आता 42 चेंडूंमध्ये 50 धावांची गरज. 8 षटकांमध्ये जी धावांची सरासरी आहे ती 7 ते 8 गरजेची. आणि नरवीर चिमाजी आप्पा मैदानाच्या या खेळपट्टीवरती हे फारसं कठीण आव्हान नाही आहे. संघ उमेळमानला गरज आहे ती म्हणजे विकेटची. गोलंदाज आहे ते म्हणजे तनुष कोटियान. तनुष एक पराक्रमी आणि हुशार गोलंदाज आहेत. निडर होऊन गोलंदाजी करणं, विकेट टू विकेट गोलंदाजी करणं आणि प्रत्येक चेंडूवरती विकेट मिळवण्याचा आक्रमक प्रयत्न करणं, अशाच प्रकारची रणनीती तनुषची असायला हवी. स्ट्राईकवर शिखर. ओव्हर द विकेट सुरुवात. लॉंग ऑन. काही क्षणासाठी असं वाटलं की लॉंग ऑनसाठी हा सोपा झेल होऊ शकतं, पण फार कठीण झेल. प्रयत्न चांगला. धावा मिळालेल्या आहेत 2. जेव्हा उजव्या हाताचा फलंदाज आणि डाव्या हाताचा फलंदाज एकाच वेळी मैदानावरती असेल तेव्हा खेळाडूंचं, क्षेत्ररक्षकांचं नेहमी ट्रान्सफर होत असतं. विरार ते चर्चगेट, चर्चगेट ते विरार. पॉइंट वरून स्क्वेअर लेग, स्क्वेअर लेग वरून पॉइंट. पुढचा चेंडू पुन्हा एकदा बॅकफुट वरती खेळला गेलेला हा स्ट्रोक मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. फक्त 1 धाव. हलकीशी मिसफील्ड, पण 2 धावा मिळणार नाहीत. एकंदरीत धावसंख्या पोहोचलेल्या आहेत या एका धावानं 16 धावा. बिनबाद 16. 63 धावांचा पाठलाग करताना यावेळेला मात्र स्ट्राईकवरती डावखुरे गौतम. तनिष समोर गौतम. पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्क वरती परततील. चांगला चेंडू. फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये 1 धाव मिळेल. तनिष हा चेंडू करण्यापूर्वी थोडेसे रेडी नव्हते. पुन्हा आपली रनिंग मार्कवरती ते गेले, रनअप मार्कवरती पोहोचले. आणि कोचेस नेहमी आपल्याला समजावत असतात की जेव्हा आपण आपल्या रनअपने खुश नसाल तेव्हा चेंडू पूर्ण करू नका. आपली ती रनअप पुन्हा एकदा घ्या. थोडासा वेळ गेला तरी चालेल. मिड विकेटच्या दिशेमध्ये प्रहार. चांगलं क्षेत्ररक्षण नाही. निसटला चेंडू आणि मिळालेला आहे चौकार. जेव्हा धावसंख्या धाव फलकावरती मोठी नसेल तेव्हा गोलंदाजांना क्षेत्ररक्षकाकडून साथ मिळणं गरजेचं. आणि असे जे चेंडू निसटले तर विजय निसटू शकतो आपल्या टीमचा. आतापर्यंतची धावसंख्या 21 बिनबाद. हे 3रं षटक, माफी असावी, 2रं षटक गतिशील. तनिष आणि तनिष समोर शिखर. पुन्हा एकदा बॅकफुट वरती खेळलेला स्ट्रोक. लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये 1 धाव मिळेल. 2ऱ्या धावेचा प्रयत्न. पुन्हा एकदा हलकीशी मिसफील्ड होती, पण यावेळेला भाग्यशाली ठरले की 1च धाव फलंदाजीने घेतलेली आहे. बावीस धावा 0 गड्यांच्या मोबदल्यात. उमळमान प्रयत्न विकेट घेण्याचा. विकेटची गरज. जर हा सामना जिंकायचा असेल
तर शिखर आणि गौतम पैकी एक गडी त्यांना नक्की या षटकामध्ये बाद करण्याचा प्रयत्न करायला हवा. तनिष तो प्रयत्न करीत सुद्धा आहेत. कट करण्याचा प्रयत्न, यावेळेला मात्र निर्धाव चेंडू आणि अशाच प्रकारे 2 षटकांच्या समाप्तीनंतर साईनाथ क्रिकेट क्लब विरारची धावसंख्या उमळमान विरुद्ध 22 बिनबाद 22 without any loss after completion of second over while chasing 63 runs. 6 षटकांमध्ये गरज 41 धावांची. 36 चेंडू 41 धावा गरजेच्या. शिखर ऑन स्ट्राइक. तिसरं षटक, द्रुमिल गोलंदाज. राऊंड द विकेट सुरुवात, पुढे सरसावत लॉंगॉनच्या वरून खेळण्याचा प्रयत्न आणि विकेटचं झालेलं आहे पतन. ह्या स्ट्रोकची गरज तशी मात्र नव्हती. द्रुमिलचे चेंडू ओळखणं गरजेचं होतं शिखरला, पण पहिल्या चेंडूवरती लॉंगॉनच्या बाहेर वीना वर्ल्ड सिक्सरच्या प्रयत्नामध्ये आपला गडी गमवावा लागला आहे. शिखर यांना पहिला गडी बाद. 22 धावांवरती संघ साईनाथ क्रिकेट क्लब विरार. (22) for the loss of 1 wicket after completion of 2.1 over. यश यशला जर गौतम सोबत साजेदारी बनवण्यामध्ये यश मिळालं तर त्यांच्या संघाला सुद्धा यश मिळेल. नंबर 3च्या पोझिशनवरती यशवरती विश्वास ठेवून साईनाथ क्रिकेट क्लबने त्यांना संधी दिलेली आहे. शिखर जोरदार प्रहारच्या प्रयत्नामध्ये पवेलियनमध्ये परतलेले आहेत. उमेळमान संघाला एक संधी मिळालेली आहे. द्रुमिलने तो मार्ग मोकळा केलेला आहे किंवा मार्ग साधला सुद्धा आहे. या षटकामध्ये अजून जास्त गडी बाद करण्याचा प्रयत्न असायला हवा. आणि नेहमी आपण पाहिलेले आहेत की विकेट जेव्हा पडतात तेव्हा ते गुच्छामध्ये पडतात, मात्र योग्य गोलंदाजी अचूक टप्प्यावरती होणं गरजेचं. राऊंड द विकेट. दृशांच्या चेंडूंना उसळी मिळत होती आणि द्रुमिलच्या चेंडूंना उसळी मिळत नाहीये. हा चेंडू थोडासा लो राहिला होता. यश यावेळेला मात्र मोठा प्रहार मिड विकेट. अंपायर्सचा इशारा. अंपायर्स पण थोडासा, जी हां, वीना वर्ल्ड सिक्सर. ट्रॅव्हल, एक्सप्लोर, सेलिब्रेट लाईफ विथ वीना वर्ल्ड. यश त्याच दिशेला स्ट्रोक आणि यावेळेला मात्र बाद. द्रुमिल फार साहसी गोलंदाज आहेत. पहिल्या चेंडूवरती फ्लाईट दिली होती त्यावेळेला षटकार काढला, पण त्यानंतर मात्र फ्लाईटमध्ये जराही कमतरता दिसली नाही. तशाच प्रकारची फ्लाईट, पण यावेळेला चेंडूवरची गती मात्र थोडीशी कमी केली आणि त्याच गतीनं चकमा दिला तो म्हणजे फलंदाज यशला.
स्लॉग स्ट्रोकच्या प्रयत्नामध्ये मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये बाउंड्री लाईनच्या लगत झेल टिपण्यात आला, फार चांगला झेल टिपण्यात आला. 2 गड्यांच्या मोबदल्यात साईनाथ क्रिकेट क्लब विरारची धावसंख्या 28. तिसरं षटक गतिशील. धृशांत विरुद्ध द्रुमिल. कॉमेंटेटरसाठी अशी नावं म्हणजे टंग ट्विस्टर असतात. धृशांत अगेन्स्ट द्रुमिल. पहिला चेंडू अत्यंत सावधानतेने धृशांतने हा चेंडू खेळला आणि धृशांतला या षटकामध्ये शांत पद्धतीनेच फलंदाजी करणं गरजेचं आहे. यश आक्रमक पवित्र्याच्या प्रयत्नामध्ये बाद झालेले आहेत आणि आता एका पार्टनरशिपची गरज. रिव्हर्स स्वीपचा कलात्मक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, पण योग्य वेळ मात्र नव्हती. 3 षटकांची समाप्ती. साईनाथ क्रिकेट क्लबची धावसंख्या 63 धावांचा पाठलाग करत असताना 28. 2 गड्यांच्या मोबदल्यात 30 चेंडूंमध्ये 35 धावांची गरज. धावांची सरासरी 7 प्रति षटक. थर्टी बॉल्स 35 नीडेड. आकाश पारकर. 30 चेंडू 35 धावांची गरज. संघ साईनाथ क्रिकेट क्लबला विजयासाठी. गरज गौतमला सांभाळून खेळण्याची आणि धृशांतला साथ देण्याची. गौतम ऑन स्ट्राईक नाव. आकाश टू गौतम. लक्ष्मच्या बाहेर जाणारा चेंडू आणि दिशाहीन चेंडूने सुरुवात. मैदानाबाहेर चौकार. वाईडचा चेंडू आणि चौकार सुद्धा. एक अतिरिक्त रन सुद्धा मिळालेला आहे. जबरदस्त ड्राईव्ह. डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये 2 धावा मिळतील. या 2 धावांनी संघाची धावसंख्या पोहोचलेली आहे 35 धावांवरती. 63 धावांचा पाठलाग करताना 29 चेंडूंमध्ये 28 धावांची गरज. धावांचं आणि रनांमधला जो अंतर होतं ते मात्र आता फार कमी झालेलं आहे. 29 चेंडू 28 धावांची गरज. साईनाथ क्रिकेट क्लबला फक्त सेन्सिबल क्रिकेट खेळण्याची गरज. जी हां, अशा पद्धतीने जरी सिंगल्स डबल्समध्ये रन्स येत राहिले, सोप्या आणि कमजोर चेंडूंवरती विना वर्ल्ड सिक्सर आणि चौकार येत राहिले, तरीही साईनाथचं जे पारडं असेल ते उमेळमान विरुद्ध जड ह्या क्षणाला. आणि उमेळमानला गरज आहे ती म्हणजे विकेटची. आकाशला प्रयत्न करावे लागतील की आक्रमक गोलंदाजी करूया, विकेट टू विकेट गोलंदाजी करूया आणि फ्लाईट देऊन फलंदाजाला जास्तीत जास्त आक्रमण करण्याची संधी देऊया, जेणेकरून विकेट घेण्याची संधीही निर्माण होईल. रिस्क घ्यावी लागणार आहे गोलंदाजांना. फ्लॅट डिलिव्हरी. मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये चेंडू. 1 धाव मिळालेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही आणि योग्य निर्णय. एकंदरीत धावसंख्या या 1 धावाने पोहोचलेली आहे 37. 63 धावांचा पाठलाग करताना
27 मध्ये 26 गरजेच्या. 27 चेंडू 26 धावा गरजेच्या. गौतम ऑन स्ट्राईक. चांगला चेंडू आणि तेवढाच उत्तम स्ट्रोक. लॉंग ऑनच्या दिशेला हा स्ट्रोक खेळला गेलेला, बॅकफूट वरती खेळला. फक्त एक धाव. एका धावाने संघाची धावसंख्या पोहोचलेली आहे 38 धावांवरती. 38. थोडीशी अपील ही झाली आणि कॉमेंट्री बॉक्समधून हे ओळखणं खरोखरच टफ होतं, कारण की चेंडू बॅटला लागलाय की पॅडला लागलाय ते दिसून आलेलं नाही आहे आणि बॅटला लागलेला आहे. धावसंख्या पोहोचलेली आहे 39 2 गड्यांच्या मोबदल्यात. 25 मध्ये 24 गरजेच्या धावा. चांगली शेवट. आकाशने आपल्या षटकाची समाप्ती योग्यरित्या केलेली आहे. डॉट चेंडूने झाली ओव्हरची समाप्ती. साईनाथ क्रिकेट क्लबला 63 धावांचं आव्हान आहे. आत्तापर्यंत धावा कमावलेल्या आहेत 39 2 गड्यांच्या मोबदल्यात. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 24 मध्ये 24 धावा गरजेच्या. 24 बॉल्स 24 नीडेड. 24 गेंदों में 24 रनों की दरकार. टीम साईनाथ के लिए शिखर और गौतम ने शुरुआत की. बड़े स्ट्रोक के प्रयास में शिखर लौटे पवेलियन, फिर आए यश जिन्होंने एक बड़ा स्ट्रोक खेला, फिर वो भी लौटे पवेलियन. उसके बाद पारी को थोड़ा सा संभाला है. ध्रुशांत और गौतम के बीच में एक सुलझी हुई पार्टनरशिप बन गई है. अब 24 गेंदों में 24 रन बनाने हैं. यहां से टीम साईनाथ को जरूरत है एक अच्छे क्रिकेट को खेले, सरल क्रिकेट को खेले. कोई ज्यादा साहस करने का प्रयास नहीं करे. और उमेड़मान को जरूरत है कि आप आने वाले कैचेस को लपके, ताकि आपके गेंदबाजों को आप सहयोग कर पाएं. अगर स्कोरबोर्ड पर बड़ी रन संख्या नहीं है तो क्षेत्र रक्षकों को वो बड़ी रन संख्या बनानी होगी. आपको कैचेस लपकने होंगे. आपको सर्कल के अंदर सिंगल्स को रोकना होगा. आपको लॉन्ग ऑन बाउंड्री से थ्रोबाइज के रन रोकने के लिए सर्कल के अंदर पहुंचना होगा. मेहनत करनी होगी. अगर मेहनत नहीं करेंगे तो जो छोटा लक्ष्य है वो आसान लक्ष्य बन जाता है, मुश्किल लक्ष्य नहीं होता. सिंगल बटोर लिया और सर्कल के अंदर सिंगल मिलना मतलब थोड़ा सा चोट पहुंचने जैसा है लो स्कोरिंग मैचेस में. अब तक की रन संख्या साईनाथ क्रिकेट क्लब की 41 2 विकेट के पतन पर. गेंदबाज ध्रुमिल है और उनके सामने ध्रुशांत. कमजोर क्षेत्र रक्षण, चौका मिला. नहीं, ऐसे नहीं जीते जाएंगे मुकाबले. अगर लो स्कोरिंग मैचेस जीतने हैं तो आपको बहुत पराक्रम करने होंगे क्षेत्र रक्षण में. अब तक की रन संख्या ध्रुमिल के इस चौके के बाद हो चुकी है 45 2 विकेट के नुकसान पर. 6 गेंदों का सामना किया, 7 पर है नाबाद ध्रुमिल. माफी चाहूंगा ध्रुशांत. 21 गेंदे 18 जरूरी. इक्कीस गेंदे 18 जरूरी. उमेड़मान, हौसला बरकरार रखना होगा. इन थोड़े से झुके हुए कंधों को फिर से उठाना होगा. गेंदबाज ये कर सकते हैं. एक अच्छा एफर्ट किसी खिलाड़ी का, एक अच्छी कैच या कोई बेहतरीन एफर्ट
एक अच्छी विकेट आपके झुके हुए कंधों को दोबारा उठा देते हैं। टीम वर्क इसी को कहते हैं। एक बढ़िया एफर्ट करे बस, आप मुकाबले में दोबारा वापसी कर सकते हैं। 20 गेंदें 17 की जरूरत साईनाथ क्रिकेट क्लब को जीत के लिए। बड़ा स्ट्रोक, कमाल का स्ट्रोक, उम्दा स्ट्रोक, मैदान को चीरने वाला ये वीना वर्ल्ड सिक्सर। ट्रैवल, एक्सप्लोर एंड सेलिब्रेट लाइफ। माय गॉड, व्हाट अ स्ट्रोक। ये गेंद दोबारा लाने के लिए जो वॉलेंटियर जाएंगे उन्हें शेयर ऑटो का भाड़ा दे दीजिएगा प्लीज। बहुत दूर गई है ये गेंद, बहुत बड़ा सिक्सर। अब तक की रन संख्या 52, 2 विकेट के नुकसान पर। गौतम इस बार जमीन के रास्ते की गई है ये ड्राइव, और ये भी मैदान के बाहर। चौका, पहले बल दिखाया फिर बुद्धि। इस चौके के साथ ओवर की हुई है समाप्ति। ओवर के अंत में साईनाथ क्रिकेट विरार की रन संख्या 56 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स। 56 रन बने हैं केवल 2 विकेटों के नुकसान पर। महज 7 रनों की दरकार। बारह गेंदें और 7 रनों की दरकार। 18 गेंदें और 7 रनों की दरकार। बहुत कमाल की हिटिंग की है। और नए गेंदबाज रॉयलस्टोन डायस, कप्तान। अब कप्तान करे भी तो क्या करे, 18 गेंदें शेष हैं, 7 रन बनाने हैं, लेकिन कुछ तीखी गेंदें जरूर कर सकते हैं। ध्रुशांत होंगे स्ट्राइक पर। ध्रुशांत ने कुछ अच्छी बाउंसर की थी और बल्लेबाजों को शांत रखा था। और ध्रुशांत के सामने डायस अगर बाउंसर गेंदें करे तो हमें आश्चर्य नहीं होगा। इस गेंद को स्लॉट में किया था, ड्राइव करने का न्योता दिया था। अब यह गेंद डॉट रही है। 17 गेंदों में 7 की जरूरत। बहुत समय है बल्लेबाजों के पास, बहुत ज्यादा समय। उमेदमान संघ ने इस प्रतियोगिता में शानदार प्रदर्शन किया है। दोनों टीमों के लिए यह मुकाबला निर्णायक मुकाबला या बहुत अहम मुकाबला कहे तो गलत नहीं होगा। डायस टू ध्रुशांत, ओवर द विकेट। सेंसिबल क्रिकेट। केवल एक के लिए इस गेंद को कवर्स की दिशा में टहला दिया। देखिए, इसी अंदाज में बल्लेबाजी होना भी जरूरी है क्योंकि मुकाबला आपके पक्ष में है। अब तक की रन संख्या 57, 2 विकेट के पतन पर 16 गेंदों में 6 की दरकार। रिक्वायर्ड रन रेट से काफी आगे आप जा चुके हैं। नेट रन रेट में आपके इजाफा होने वाला है। बस यहां पे विकेट का पतन ना होने दे। 57 रन 2 विकेट के पतन पर, 16 में 6 जरूरी। और जिस कॉन्फिडेंस के साथ ध्रुशांत और गौतम खेल रहे हैं, मुझे तो लगता है इनके आंखों पे पट्टी भी बांध दे तो भी ये बेहतरीन स्ट्रोक खेल लेंगे। वाओ, व्हाट अ हिट! मिड विकेट के बाहर वीना वर्ल्ड सिक्सर। ट्रैवल, एक्सप्लोर, सेलिब्रेट।